हॅलो स्टुडंट्स, आज मी तुमच्यासाठी इंग्लिश ग्रामरचे मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब यावरची एक्सरसाइज घेऊन आली आहे। मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे काय हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। त्याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो तुम्ही जरूर बघा। आय शॅल गो टू ऑफिस, दे विल मीट टुमॉरो। या दोन सेंटेन्समध्ये शॅल आणि विल हे फ्युचर ॲक्शनसाठी तुम्हाला मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब म्हणून यूज करतात। कॅन यू हेल्प दिस पुअर गर्ल? कॅन म्हणजे हे परमिशनसाठी यूज करतात। कुड यू कॅरी माय पार्सल म्हणजे आपण कोणाला तरी पोलाईट रिक्वेस्ट करतो आहे की तू माझं पार्सल कॅरी करू शकतो का। ही कॅन स्पीक मोर लँग्वेजेस म्हणजे एखाद्याची ॲबिलिटी असते की तो खूप लँग्वेजेस बोलू शकतो, तर कॅन हे ॲबिलिटीसाठी इथे यूज केलेलं आहे। यू शूड ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर जर आपल्याला एखाद्याला सजेस्ट करायचं असेल तर त्यावेळेससुद्धा आपण मॉडेल ऑक्झिलियरी वर्बचा यूज करू शकतो। तर शूड हे आपण सजेशनसाठी यूज केलं आहे। यू मस्ट कंट्रोल युअर अँगर म्हणजे आपण एखाद्याला सजेशन देतो आहे पण त्याच्या गरजेचं आहे ते, तर मस्ट म्हणजे तू जरा कंट्रोल केलाच पाहिजे असं सांगतो आहे आपण। इट मे रेन टुडे, इट माईट रेन टुडे दोन्ही सेंटेन्समध्ये म्हणजे पाऊस येणार याची शक्यता सांगितलेली आहे, पण मे हे मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब आपण कधी यूज करतो जर म्हणजे एखादी गोष्ट होण्याची जर शक्यता खूप जास्त असेल तर आपण तिथं मे यूज करतो। आणि माईट म्हणजे कदाचित पाऊस पडेल किंवा थोडा पडेल असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण काय म्हणतो यूज करतो, माईट यूज करतो। आय यूज टू वॉक होम आफ्टर स्कूल म्हणजे स्कूल संपल्यानंतर आपण घरी जाणारच आहेत, त्याबद्दल आपण यूज टू म्हणजे जी गोष्ट आपण करणारच आहेत त्याबद्दल आपण यूज टू यूज करतो। मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब्स यूज्ड इन सेंटेन्सेस am, is, are, was, were, being, been, have, has, had, having, do, does, did, can, could, will, would, should, shall, should, may, might, must, used to या प्रकारचे मॉडेल ऑक्झिलियरी वर्ब जर सेंटेन्समध्ये आले तर समजून जा की हे मॉडेल ऑक्झिलियरी वर्बचं सेंटेन्स आहे। तर मुलांनो, तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ करून हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा।